नमस्कार. आज आपण नाती अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी एका खूप वेगळ्या पण तितक्याच प्रभावी मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत. सेवेद्वारे दैवी समन्वय. हा एक साधा विचार वाटेल, पण तो खूप शक्तिशाली आहे. चला तर मग बघूया हे नेमकं कसं काम करतं. पण सुरुवात एका प्रश्नाने करूया. एक असा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आपल्या नात्यांमध्ये हे जे काही मतभेद आणि तणाव असतात ते येतात तरी कुठून? याचं उत्तर शोधणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण याच प्रश्नाच्या उत्तरात नाती सुधारण्याची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे. आणि याचं मूळ आहे स्वकेंद्रिततेच्या सापळ्यात. हो, खरं तर आपल्या बहुतेक संघर्षांचं कारण बाहेर कुठे नसून ते आपल्या आतच असतं. ही एक अशी विचार करण्याची पद्धत आहे जी नकळतपणे आपल्याच नात्यांमध्ये भिंती उभ्या करत जाते. हे बघा, इथे दोन विचार प्रवाह दिसतायत. एकीकडे आहे माझ्या गरजा काय आहेत, माझे हक्क काय, मला काय वाटतं. आणि दुसरीकडे विचार आहे आपण एकत्र मिळून काय करू शकतो. साहजिकच आहे, जेव्हा आपलं लक्ष फक्त आणि फक्त मीवर अडकून राहतं तेव्हा संघर्ष होणारच, नाही का? याच प्रकारच्या स्वकेंद्रित विचाराला बंद ऊर्जा चक्र असं म्हणतात. म्हणजे काय, तर जेव्हा आपलं लक्ष फक्त स्वतःवरच असतं तेव्हा नात्यांमधली जी सकारात्मक ऊर्जा असते, तो जो उत्साह आणि जिव्हाळा असतो तो वाहता राहत नाही. ती ऊर्जा अक्षरशः तिथेच अडकून पडते. आणि मग घरातलं वातावरण कसं होतं? जड, निगेटिव्ह.